हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। तर तुमचं स्वागत आहे डे 2 मध्ये। आज मी बनवलेले आहेत भाताची भजी। तर चला ह्याची रेसिपी बघूया। भात जर ताजा असेल तरीसुद्धा चालतो आणि भात जर शिळा असेल तरीसुद्धा चालतो। तर हा माझ्याकडे ताजा भात होता, पण माझ्याकडे त्याच्यासोबत खायला आमटी नव्हती किंवा एक पातळ भाजी केली नव्हती मी, म्हणून म्हणलं चला आज भाताची भजी पण बनवूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इकडे पावसाचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळं आज लंचमध्ये थोडासा ट्विस्ट द्यायसाठी मी आज भाताची भजी बनवलेत। तर भात घ्यायचा आहे, आपल्याला हवी ती क्वांटिटी घ्यायची आहे। त्यात एक छोटा कांदा किंवा आपल्याला हवा तसा कांदा आपण चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, मसाले घालायचे आहेत। आपल्याला पाहिजे तो मसाला आपण घालू शकतो, नाहीतर मिरची घातली तरीसुद्धा चालू शकते। थोडंसं सोडा आणि थोडंसं अजवाईन घालून हे मिश्रण व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे आणि त्याची छोटी छोटी भजी बनवायची आहेत। आपल्याला भजी हवी असतील तर आपण साईज छोटा पण करू शकतो, किंवा भाताची जर वडे करायचे असतील आपल्याला तर आपण मोठ्या साईजमध्ये ह्याचे वडेसुद्धा तळू शकतो। पण कसं आपण थोडंसं फिटनेस फ्रीक असल्यामुळं आपण तेल थोड्याफार प्रमाणात, जास्त तेल नाही वापरले, थोडंच तेल वापरले, नाहीतर काय आपण त्याची भजी तळून घेतली असते। त्याच्या उपर आपण जाऊन आपण एअर फ्रायरमध्ये सुद्धा हे बनवू शकतो। तर मी एअर फ्रायरमध्ये काय बनवलं नाही आहे। एअर फ्रायरमधली चव आणि ती कढईत तळलेली भजी तळलेली चव ही खरंच खूप वेगळी असते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एअर फ्रायरमध्ये पण ठीक आहे, पण वातावरण थोडंसं ह्या साईडचं खूपच छान झालेलं आहे, म्हणून म्हटलं की चला भजी बनवूया, आणि ते पण तेलात तळलेली भजी। जास्त हे तळलेले दिसताना जास्त दिसतात मला माहिती आहे, पण खाताना आपण थोड्याच क्वांटिटीमध्ये खाणार आहे, कारण आपली 500 कॅलरीची लंच सिरीज सुरू आहे। तर त्यामुळं आपण काय केलेलं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे। खायचं आपण सगळं आहे, पण घ्यायचं आहे थोडंसंच। तर चला प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत भजी, जसं की तुम्ही बघू शकताय। खूप सुंदर, खूप छान, खूप टेस्टी लागतात हे भजी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तेच जेवण खाऊन, तीच चपाती खाऊन किंवा तीच भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, किंवा तोच भात, तीच आमटी, तेच वरण जर खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर आज माझ्या थाळीमध्ये होतं मसाल्याचा पराठा। मसाल्याच्या पराठ्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती मी देईन, फक्त कमेंटमध्ये मसाला पराठा असं टाईप करा। मसाल्याचा पराठा, थोडे भजी, कोबीची भाजी, आणि ही भाजी म्हणजे मी नुसती 1 टीस्पून, टेबलस्पून नाही 1 टीस्पूनमध्ये मी स्टर फ्राय केलेली आहे, आणि एक चिरमुऱ्याचा लाडू। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।